नागपुर में कांग्रेस नेता नाना पटोले ने मीडिया से बातचीत के दौरान जलगांव फसल बीमा घोटाले को लेकर राज्य सरकार पर सीधा हमला बोला। उन्होंने आरोप लगाया कि बीड़ और जलगांव में पीड़ित किसानों को लाभ नहीं दिया गया, बल्कि सरकार से जुड़े लोगों को फायदा पहुंचाया गया और इसका सबूत वे विधानसभा में पेश करेंगे। भाजपा पर निशाना साधते हुए उन्होंने कहा कि राज्य भर में अंदरूनी विवाद बढ़ रहा है। सोयाबीन के दाम गिरने और अंतर्राष्ट्रीय समझौते से किसान संकट में। नोटबंदी और अन्य फैसलों पर भी उन्होंने केंद्र सरकार की कार्यशैली पर सवाल उठाए और कहा कि महायुति में फूट की शुरुआत हो चुकी है। सरकारचाच या सगळ्या घोटाळ्यामध्ये सहभाग आहे। ज्या शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थानं नुकसान होतं आणि त्याला पीक विमा मिळावा या अपेक्षेने तो त्याचे पैसे भरतो, पण त्या प्रामाणिक शेतकऱ्याला पीक विमाचा फायदा न मिळवून देणं हे सरकारच्या ज्यांची मानसिकता आहे शेतकरी विरोधी त्याच्यातलं स्पष्ट होते। बीड असेल, जळगाव असेल, असे जे या ठिकाणी या सरकारचे जे काही हिस्सेदार बसलेले आहेत, भागीदार बसलेले आहेत, अशा लोकांना शेतकऱ्यांच्या नावाने पीक विमा देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून चालते आणि हा आरोप नाही, ही वस्तुस्थिती आहे आणि हा पुरावा आम्ही विधानसभेत देणार आहे। काय पुरावा आहे भाऊ तुम्ही जे म्हणताय या पद्धतीने? कारण की खरं तर कृषी विभागानेच घोटाळा केला होता। म्हणून तुम्हाला सांगायचं की बीडमध्ये ज्या पद्धतीचा पीक विमा घोटाळा पुढे आला, काय सरकारने केलं? का लपवलं? का नाही जनतेच्या समोर आणलं? आणि पुरावा द्यायची गरज नाही ना। पुरावा तर मी तुम्हाला बीडच्याच प्रकरणातून सांगतोय आणि कृषी विभागाच्या काही अधिकारी त्याच्यात संगनमत आहे, पण काही कृषी अधिकाऱ्यांना वाटतं की हा या पद्धतीची ही लूट जनतेच्या पैशाची होऊ नये आणि म्हणून काही कृषी अधिकाऱ्यांनी ही गोष्ट समोर आणली आणि तिथूनच या सरकारचं भ्रष्टाचाराचं शेतकऱ्यांच्या नावाने भ्रष्टाचार करायची पॉलिसी लक्षात आलेली आहे। मंत्री हरीश जेवार यांच्या विभागाच्या एका क्लर्कला लाच घेताना मंत्रालयात कारवाई झालेली आहे। सरकारमध्ये प्रत्येक विभागातच या पद्धतीचं काम चाललंय। झिरवळ बिचारे आदिवासी आहे म्हणून त्याच्यावर या पद्धतीचं ट्रॅप लावून आम्ही किती स्वच्छ आहे असं दाखवण्याचा एक प्रयत्न करतोय। प्रत्येक विभागात राज्याच्या सगळ्या मंत्रालयामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याशिवाय सही केली जात नाही, हे तर उघड सत्य आहे। किरीट सोमय्याच्या मुद्द्याला अगर तुम्ही प्राधान्य देत असाल तर तो तुमचा इश्यू आहे। ज्या पद्धतीनं अशोक चव्हाणवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्याचे पुरावे दिले, तिथं गेला नांदेडमध्ये गेले, ते सांगितलं। अजित पवार जात नाहीत, हसन मुश्रीफ आहेत, हसन मुश्रीफच्या तिथं त्यांच्या इथं भ्रष्टाचार काय आहे, पण त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये गेल्यानंतर मग ते हा जो नावाचा जो तुम्ही व्यक्ती सांगितला किरीट सोमय्या, तो का चूप होतो? त्यामुळे किती सत्यता आहे किती खोटं आहे हे सांगण्याचं काही कारणच नाही आणि म्हणून त्याच्यावर कुठलं वक्तव्य किरीट सोमय्यावर आम्ही द्यावं असं मला वाटत नाही। भाजपची काय स्थिती होणार आहे तर नुसतं चंद्रपूरच नाही तर राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात असं चित्र तुम्हाला काही दिवसांना पाहायला मिळणारच आहे आणि देशातही तुम्हाला ही परिस्थिती पाहायला मिळणार आहे। ज्या पद्धतीनं प्रधानमंत्रीच लोकसभेमधून पळ काढतात आणि आपण पाहिलं असेल की आता सोयाबीन शेतकऱ्यांचा आवाज मोठ्या प्रमाणात वाढू लागलेला आहे। 1,500 रुपयांनी सोयाबीनचे भाव पडलेले आहेत। करार होता ज्या पद्धतीनं अमेरिकेने आपलं आता चित्र दाखवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि शेतकऱ्यांचंच मरण या मोदी आणि ट्रम्पच्या माध्यमातून जो करार झालेला आहे आणि त्याच्यामुळे अमेरिकेला जी बाजारपेठ आपली खुली करून देण्यात आलेली आहे त्याच्यावर कुठलंही टेरिफ लावलं जाणार नाही, अशा पद्धतीची जी स्थिती निर्माण केलेली आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये देशातलीच परिस्थिती इतकी भयानक होणार आहे आणि भाजपचं सत्तेचं जे काही गाजर होतं कालपर्यंतचं ते आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याचं वातावरण त्या गाजराचं संपुष्टात येण्याचं काम सुरू होईल आणि नुसतं चंद्रपूरच नाही तर अनेक ठिकाणी भाजपनी जे काही बाहेरचे लोक जमा करून आपली सत्ता सजवण्याचा प्रयत्न केलेला होता तो प्रत्येक जिल्ह्यातच तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि मी तुम्हाला सांगतो की चंद्रपूर हा एक आता सुरुवात आहे, शेवट अजून यांचा फार वाईट आहे। मूळ प्रश्न आहे की हा वाद सत्ता पक्षाच्या आमदारातून निर्माण झालेला आहे।
त्यामुळे खरं तर आम्ही त्याचं काही समर्थन करत नाही, पण भाजपच्या सत्तेमध्ये या पद्धतीचं जी घटना होणं, धुळ्यामध्ये घटना होणं आणि त्याच्यावर आचारसंहिता आता निर्माण करण्यासाठी कमिटी बनवणं, म्हणजे एकीकडे भ्रष्टाचार करायचा आणि एकीकडे आचारसंहिता लावायची. निवडणुकामध्ये ज्या पद्धतीनं पैशाचं वाटप केलं जातं त्याच्यावरही आचारसंहिता आहे. मग त्याचं पालन का भाजप करत नाही? करोडो रुपये नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये प्रत्येक जिल्ह्यात भाजपने खर्च केले. मग त्याच्यावरही आचारसंहिता, त्याचं पालन का करत नाही भाजप? ही जी समिती बनवली त्याचं आम्ही स्वागतच करू, काही त्याला विरोध करायचं कारण नाही. पण ज्या पद्धतीनं मतं पैशाने विकत घेण्याचा जो प्रयत्न, सत्तेचा फायदा घेऊन जनतेचीच तिजोरी एखादी घोषणा करायची आणि त्याचं प्रलोभन देऊन मतं घ्यायचे, तर हे त्याला आचारसंहिता आहे. पण त्या आचारसंहितेचं पालन भाजप करत नाही, सत्तेतले पक्ष करत नाही. त्यामुळे यावरही एक कमिटी बनवली पाहिजे सर्वपक्षीय. आणि निवडणूक आयोगाची तर आचारसंहिता आहे, पण आपली पण आचारसंहिता राज्यात करावी, कारण की हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये पैसे वाटून निवडणुका केल्या जातात आणि त्याच्यामध्ये भाजप आणि भाजपचे सोबती ज्या पद्धतीनं नोट वाटून मतं घेण्याचा जो प्रयत्न करतात, त्याच्यावरही एक आमदाराची समिती बनवली पाहिजे आणि एक आचारसंहिता महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोगाच्या पलीकडे जाऊन करावी, अशी भूमिका आमची आहे. नाना, परभणीमध्ये